काल 11 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमारास विशेष म्हणजे शिखर मागणी ज्या वेळेला असते, ज्याला आपण पीक डिमांड म्हणतो विजेच्या भाषेमध्ये, या काळात महानिर्मितीने औष्णिक वायू आणि जलविद्युत केंद्रातून 8119 मेगावॅट इतकी वीज निर्मिती करून कोळशाच्या कमतरतेच्या काळात सुद्धा राज्याच्या वीज ग्राहकांना पुरेशी वीज उपलब्ध करून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे। राज्याची एकूण वीज निर्मिती 12,786 मेगावॅट इतकी होती मुंबई वगळता। त्यापैकी महाराष्ट्राचा महानिर्मितीचा वाटा हा 8119 मेगावॅट इतका होता। महावितरणने सुद्धा त्यांची एकूण विजेची मागणी 18,123 मेगावॅट आणि मुंबईसह एकूण मागणी 20,870 मेगावॅट सायंकाळी 7च्या शिखर मागणीच्या सुमारास उद्दिष्टपूर्ती केली आहे। महानिर्मितीने कोळसा आणि वीज उत्पादन व्यवस्थापनात उत्तम समन्वय आणि संतुलन राखल्याने कोळशाची आवक वाढली, वीज उत्पादन वाढवून सुद्धा कोळसा साठ्यात सुधारणा होत आहे। 12 ऑक्टोबर रोजी सकाळी भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचा 500 मेगावॅटचा संच सकाळी सुरू करण्यात आल्याने वीज उत्पादनात अधिकची भर पडणार आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये कोळशाच्या संबंधी अनेक वावड्या या ठिकाणी उडाल्या आणि त्या संबंधीची माहिती सुद्धा वृत्तपत्रामध्ये अनेक ठिकाणी छापण्यात आली। परंतु जी परिस्थिती आहे ती परिस्थिती जर लक्षात आम्ही घेतली तर कोळसा टंचाई असताना सुद्धा भुसावळ येथील 210 मेगावॅट, चंद्रपूर येथील 500 मेगावॅट, पारस येथील 210 मेगावॅट, नाशिक येथील 210 मेगावॅट असे 4 संच सध्या बंद आहेत। तसेच नियमित देखभाल दुरुस्तीसाठी 3 संच बंद आहेत। असे एकूण 27 पैकी 7च संच बंद आहेत आणि कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता 40 लाख मेट्रिक टन आहे। मात्र पावसामुळे ती 22 लाख मेट्रिक टन इतकी खाली आली होती, ती आता 27 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलेली आहे। त्यामुळे कोल इंडियाकडे असलेला कोळसा क्षमतेनुसार पुरवठा केला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत। या व्यतिरिक्त जो कोळसा मिळतोय तो अपेक्षित दर्जाचा नाही। याशिवाय गॅसवर वीज निर्मिती प्रकल्पासाठी करारानुसार गॅस मिळत नसून फक्त 30% गॅस पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे। कोस्टल गुजरात पॉवर लिमिटेड, ज्याला CGPL म्हणतात, सोबत महावितरणने 760 मेगावॅट इतकी वीज खरेदी करार केलेला आहे। जुलै 2021 पासून त्यांच्याकडून काही वीज पुरवठा केला जात नाही। JSW सोबत महावितरणने 240 मेगावॅट इतकी वीज खरेदी करार केला असतानाही त्यांच्याकडून 2 सप्टेंबर पासून सध्या काही वीज पुरवठा केला जात नाही। CGPL आणि JSW हे आयात केलेल्या कोळशाचा वापर करून वीज निर्मिती करतात। मात्र असे कळते की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोळशाच्या किमतीत खूप वाढ झाल्याने त्यांनी आपली वीज निर्मिती थांबवलेली आहे। जी माहिती हाती लागली त्यानुसार या दोन्ही प्रकल्पामध्ये 20 दिवस पुरेल एवढा कोळसा साठा उपलब्ध असूनही त्यांनी वीज निर्मिती बंद ठेवली आहे। त्यामुळे राज्याला दररोज 1000 मेगावॅट कमी वीज पुरवठा कमी होत आहे। CGPL व JSW सोबत महावितरणने दीर्घकालीन वीज खरेदी करार सुमारे 3 रुपये प्रति युनिट या स्वस्त दराने केला आहे। मात्र ही स्वस्त वीज मिळत नसल्याने वीज टंचाई वाढली, यामुळे महागडी वीज खरेदी करावी लागत आहे। कोल इंडिया लिमिटेडच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे कोळशाचा तुटवडा सध्या जाणवत आहे। पावसाळा लक्षात घेता कोळशाचा पुरवठा आणि पुरेसा साठा निर्माण करणे अपेक्षित होते, परंतु पावसाळ्यापूर्वी उत्खनन कमी केल्याने कोल इंडियाला कोळशाचा साठा निर्माण करता आला नाही। सोबतच आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाचे दर गगनाला भिडल्याने आंतरराष्ट्रीय बाजारातून कोळसा आयात खासगी वीज उत्पादकांनी ते थांबवलेली आहेत। यामुळे वीज उत्पादनासाठी पुरेसा कोळसा उपलब्ध नसल्याने
ही टंचाई या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या सर्वांचा एकंदर परिणाम महानिर्मिती कंपनीवर झाला असून यामुळे महानिर्मितीकडून पुरेशा प्रमाणात वीज निर्मिती करणे कठीण झाले आहे। तथापि महानिर्मितीने केलेल्या व्यवस्थापनामुळे कोळशाचा काटकसरीने वापर करून वीज उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। ही परिस्थिती आपल्या राज्यात उद्भवणार या संबंधीची पूर्ण कल्पना मला आधीच आलेली होती। खरं म्हणजे ज्या वेळेला मान्सून सुरू होतो त्याच्यापूर्वी मान्सून पूर्व काळासंबंधी आम्ही त्या ठिकाणी मान्सूनच्या संबंधी बैठक घेत असतो की मान्सूनमध्ये पाऊस येईल आणि पावसामध्ये ओपनकास्ट माइन्समधून कोळसा येणार नाही तर 3 महिने आम्हाला पुरेल इतका कोळसा साठा आम्ही दर वर्षाला त्या ठिकाणी करतो। याही वर्षी या ठिकाणी केलेला होता। परंतु प्रत्यक्षात जेव्हा पाऊस आला तो पाऊस आल्यानंतर काही दिवसानंतर तो पाऊस थांबला आणि अचानकपणे विजेची मागणी वाढली आणि ती मागणी वाढल्याने कोळशाच्या साठ्यावर त्याचा परिणाम झाला। त्यामुळे 5 ऑगस्ट 2021 रोजी मी स्वतः माननीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवले आणि राज्याला ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवण्याची विनंती केली होती। 6 ऑगस्ट 2021 रोजी माझ्या पत्राला पाठिंबा देत माजी माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनी सुद्धा कोळसा मंत्री यांना पत्र लिहिलं। गेली 2 महिने सातत्याने केंद्रीय कोळसा व ऊर्जा मंत्री व त्यांचे विभाग यांच्याशी आमचं सातत्यानं पाठपुरावा सुरू आहे। आज सुद्धा मी केंद्रीय ऊर्जा मंत्र्यांशी या ठिकाणी बोललेला आहे। 21 सप्टेंबर 2021 ला ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव महानिर्मितीचे CMD व वितरणचे CMD व ज्येष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळेस डिमांड किती राहील आणि सप्लाय किती आपला राहू शकेल याच्या संबंधित ताळमेळ बसवण्यासंबंधीचा आम्ही त्या ठिकाणी विचारविनिमय केला आणि कोळसा येत नाही त्यामुळे आम्ही प्रत्येक कार्यालयात म्हणजे CILचं कार्यालय जे आहे कलकत्त्याला तिथं अधिकारी पाठवले। दिल्लीला स्वतः आमचे CMD जाऊन आलेत आणि प्रत्येक ज्या माइन्स आम्हाला अलॉटेड आहेत ज्यातनं कोळसा आम्हाला मिळतो त्या ठिकाणी 4-4 अधिकारी आम्ही तैनात केले आणि रेल्वेच्या तिथं सुद्धा आम्ही आमची माणसं पाठवली। त्याच्याशी चर्चा करून उच्च अधिकाऱ्यांना भेटून या संबंधीचा पाठपुरावा केला। 24 सप्टेंबरला मी पुन्हा स्वतः प्रल्हाद जोशींशी बोललो आणि त्यावेळेला RK सिंग साहेब सुद्धा त्यांच्यासोबत बसलेले होते। त्यांना सुद्धा मी पत्र दिलेलं होतं आणि त्याच दिवशी मी माननीय मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटीची वेळ मागितली आणि त्यांना या संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली आणि त्यांना अवगत केलं। मी स्वतः दररोज आमच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत संवाद साधून आढावा घेतला। आमचा WhatsApp ग्रुप आहे त्या WhatsApp ग्रुपवर सुद्धा माहिती आम्ही घेत असतो। महानिर्मितीला कोळसा खरेदीसाठी तात्काळ 1000 कोटी रुपये देण्याचे निर्देश मी महावितरणला दिले। त्यानुसार त्यांना पैसा सुद्धा देण्यात आला। आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे कोळसा पुरवठ्यात किंचित वाढ झाली आणि त्यामुळे काल रात्री 11 ऑक्टोबरच्या ताज्या आकडेवारीनुसार 2,17,571 मेट्रिक टन इतका कोळसा साठा आहे। महानिर्मितीचे 60 अधिकारी रेल्वे आणि कोळसा कंपनी या ठिकाणी तैनात केलेले आहेत ते आता त्या ठिकाणी समन्वय साधून आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत। मला कल्पना आहे की सध्या जी विजेची पुरवठा स्थिती आहे ती सुद्धा माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली पाहिजे। सद्यस्थितीत महावितरणची विजेची मागणी जी आहे ती सुमारे 17,500 ते 18,000 मेगावॅट या दरम्यान आहे। कराराप्रमाणे वीज पुरवठादारांकडून होणारी विजेची उपलब्धता सुमारे 14,000 ते 15,500 मेगावॅट इतकी आहे। कोळशा अभावी चालू विजेची मागणी पूर्ण करण्याकरिता सुमारे 35 ते 4,000 मेगावॅट इतका विजेचा तुटवडा भासत आहे आणि हे सगळं सुरू असताना महावितरण व महानिर्मिती या दोन्ही कंपन्या प्राप्त परिस्थितीत पूर्णपणे समन्वयाने काम करत असून सध्या तरी कुठल्याही प्रकारचे भारनियमन राज्यात आम्ही कुठेही केलेले नाही।
नो लोड शेडिंग असा आमचा पूर्ण कार्यक्रम आहे। या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही जलविद्युत प्रकल्पामधून कमाल वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत आहोत। वीज टंचाईवर मात करण्यासाठी 6 ऑक्टोबरला 1800 मेगावॅट वीज 14.27 रुपये प्रति युनिट प्रमाणे घेतली। 8 ऑक्टोबरला 1100 मेगावॅट 14.93 रुपये प्रति युनिटने घेतली। 9 ऑक्टोबरला 1200 मेगावॅट 16.90 पैसे प्रति युनिट प्रमाणे घेतली व 18 ऑक्टोबरला 800 मेगावॅट ही वीज 17.69 रुपये प्रति युनिट दराने वीज खरेदी केलेली आहे। खरं म्हणजे ही वीज खरेदी करीत असताना सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आम्हाला 20 रुपयापर्यंत पीक पिरियडमध्ये वीज विकत घ्यावी लागली आणि या ठिकाणी हे राज्याला नियमितपणे वीज पुरवठा कसा होईल, क्वालिटी ऑफ वीज कशी मिळेल आणि कोणताही अडथळा त्या ठिकाणी येणार नाही याचा प्रयत्न केला। या सर्व याच्यावरती अंदाजे जवळपास 250 कोटी खर्च आम्हाला करावा लागलेला आहे। तरी तो खर्च करून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आहोत। सद्यस्थितीत महावितरणची मागणी जरी 17,500 ते 18,000 मेगावॅट असली तरी तापमानातील वाढ आणि पर्जन्यमानातील घट यामुळे ती 20,000 ते 21,000 पर्यंत वाढू शकते आणि ते लक्षात घेऊन आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत आणि तो प्रयत्न आमचा सातत्याने चाललाय। आजही सकाळी मी या संबंधीची बैठक घेतली आणि आमच्या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना समन्वय राखणे आणि दररोज तुम्ही यावर लक्ष केंद्रित करणे आणि जास्तीत जास्त आपल्या युनिट्समधनं वीज पुरवठा कसा होऊ शकेल या संबंधीचे तुम्ही प्रयत्न करावं हे त्या ठिकाणी सूचना दिल्यात। तरीही एक काळजी म्हणून, कारण सणासुदीचे दिवस आहेत हे आणि या सणासुदीच्या दिवसामध्ये विजेची थोडीशी काटकसर पीक पिरियडमध्ये झाली तर योग्य ठरेल। यामुळे जनतेला सुद्धा आम्ही या ठिकाणी सूचना केलेली आहे की सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत विजेची उच्चतम मागणी असते। त्यामुळे या पिरियडमध्ये आपण जर काटकसर केली विजेच्या वापरामध्ये तर योग्य ठरेल आणि आपला सहकार्य आम्हाला सर्वथा मिळत राहील हे त्यांना त्या ठिकाणी सांगितलं। आणि आपल्याला कल्पना आहे की पैशाची सुद्धा चंचल आमच्याकडे आहे। एकीकडे नैसर्गिक आपत्ती, दुसरीकडे मानवनिर्मित आपत्ती, तिसरी आर्थिक आपत्ती, ह्या सगळ्यातनं मार्ग काढून आम्ही या ठिकाणी काम करतो आहोत आणि पूर्णपणे वीज आपल्या राज्याला 24 तास कशी मिळू शकेल या दिशेने आम्ही काम करतो आहोत। थँक्यू। नाही, वीज ग्राहकांवर बोजा पडण्याचं कारण नाही अजूनपर्यंत। आम्ही कारण दर जे ठरवले जातात ते दर हे MERC ठरवते, आम्ही ठरवत नाही। आणि MERCने जे दर आम्हाला ठरवून दिलेत त्याच दरात आम्हाला वीज देणं आवश्यक असतं आणि ते देत असतो। परंतु राज्य सरकार म्हणून माझंही काही कर्तव्य, आमचं काही कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याच्या दृष्टीनं आणि जेव्हा जगामध्ये विजेच्या संबंधाने टंचाई निर्माण होत आहे आणि विजेची स्थिती अत्यंत भयावह आहे। लेबनान देश संपूर्ण अंधारात गेला, चायना अंधारात गेला, भारतातले अनेक राज्य अंधारात गेले। परंतु महाविकास आघाडीने या ठिकाणी ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत कितीही बोजा आमच्यावर पडत असला तरी राज्य आम्ही अंधारात जाऊ देणार नाही, हे आमचं स्पष्टपणे कबुली आहे। या ठिकाणी कोल इंडिया एक जबाबदार आणि सेकंडली लॅक ऑफ म्हणजे त्याला म्हणतात केअरलेस प्लॅनिंग बाय कोल मिनिस्ट्री अँड पॉवर मिनिस्ट्री अँड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लेवलला। येस, बेसिकली तुमच्या लेवलला काय चूक झाली होती ते सांगा ना। व्हाय मार्च इन्फो कुड नॉट टॅकल? तुम्ही एक उदाहरण दिलं, ऑगस्ट मध्ये तुमच्याकडे जवळपास 21 लाख टन किंवा 14 लाख टनचा काही होता, विच ड्रॉप टू जस्ट 3 लाख टन, बरोबर? या सबंध याच्या
महाजेनकोनी जी तयारी करायला पाहिजे त्याच्या कुठे कमी पडलं का अपार्ट फ्रॉम तुम्ही जसं म्हणाला तसं लॅक ऑफ प्लॅनिंग बाय मिनिस्ट्री ऑफ पॉवर अँड कोल? नाही, तसं काही नाही आहे. आपण जे सांगता त्याप्रमाणे या ठिकाणी काही झालेलं नाही. निर्मिती आणि महावितरणनी या ठिकाणी पूर्णपणे नियोजन केलेलं होतं आणि त्या नियोजनानुसार आम्ही या ठिकाणी कोळशाची उपलब्धता ठेवलेली होती. परंतु आपण जे मान्सून या ठिकाणी आलं, पावसाळा खास करून, पावसाळा रेग्युलर जसा येत असतो तसा रेग्युलर आलेला नाही. मध्ये पाऊस आला आणि 10 दिवसाचा पाऊस एका दिवसात पडत गेला. त्यामुळं महापूर आले, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळं जे नियोजन दरवर्षाला आपण करत होतो ते नियोजन या क्लायमेट चेंजच्या या परिस्थितीमध्ये बदललं आणि त्याचा परिणाम याच्यावरती संपूर्णपणे झालेला आहे, हे नाकारता येत नाही. केलं नाही असा आरोप भाजपने केलेला आहे आणि त्यात पूर्णपणे राज्य सरकारचा दोष आहे, कंपनीचा दोष आहे असा भाजपचा दावा. भाजपा दावा करत असली तरी माझ्याकडे या ठिकाणी पत्र आहे. केंद्रीय मंत्रालय जे आहे तुमचं कोळशाचं कोल मंत्रालय, त्याच्या जॉईंट सेक्रेटरीने अनिल कुमार जैन यांनी पत्र लिहिलं आणि कोल इंडियाला जे सांगितलं मी या ठिकाणी वाचून दाखवतो तुम्हाला. इन द जॉइंट रिव्ह्यू मीटिंग ऑफ ऑनरेबल मिनिस्टर कोल, ऑनरेबल मिनिस्टर रेल्वेज अँड ऑनरेबल मिनिस्टर पॉवर ऑन 21/9/2021 ऑन कोल रिलेटेड इश्यूज, द शॉर्ट सप्लाय ऑफ कोल बाय CIL डिस्पाइट हॅव्हिंग वेंडेबल कोल स्टॉक ऑफ 44 million ton was viewed seriously by all. This was despite the fact that Ministry of Power had given consent to supply uncrushed coal as well as cost plus coal to different consumers. The poor performance of CIL has specially been viewed seriously by the ministry. It is imperative on part of CIL to meet the requirements of power sector as projected during the meeting. I would request you to personally look into the issues and send me an action plan from CIL as to how CIL intends to meet its committed production and offtake targets of the financial year 2021-22. हे प्रमोद अग्रवाल CMD CIL ला त्यांनी पत्र लिहिलं. यावरून कोल इंडियाचं मिसमॅनेजमेंट तुम्हाला या ठिकाणी कळेल. दुसरं महत्वाचं या ठिकाणी मी सांगतो की महाराष्ट्राला जो कोळसा या ठिकाणी मिळतो तो कोळसाचे सप्लाय करण्यासंबंधीचे 2 निकष आहेत. एक निकष आहे की जे WCL आम्हाला जे सप्लाय करतं त्या WCL सोबत महाराष्ट्र राज्याचा करार आहे ज्याला फ्युएल सप्लाय अग्रीमेंट आपण म्हणतो आणि तो मॅन्डेट आहे त्यांना की त्या मॅन्डेट प्रमाणे 65% त्यांनी कोळसा आम्हाला पुरवायला पाहिजे, पण त्यांनी 35%च कोळसा त्या काळात पुरवला आम्हाला. आणि दुसरा मॅन्डेट जो आहे, कारण 2 प्रकारचे त्यांना मॅन्डेट आहेत, मोड्स त्याचे 2 आहेत. तर पहिला मी सांगितलं फ्युएल सप्लाय अग्रीमेंट प्रमाणे, दुसरा देयर इज अनादर सिस्टीम कॉल्ड ब्रीज लिंकेज. ब्रीज लिंकेज म्हणजे याचा अर्थ असा आहे की जी स्टॉप गॅस अरेंजमेंट असते महाजेनको आणि WCLच्या दरम्यान, कोल इंडिया लिमिटेडच्या दरम्यान, त्या स्टॉप गॅपमध्ये हे ब्रीज लिंकेज देतात आणि त्यासाठी कोळसा पुरवतात. जोपर्यंत आमची माईन सुरू होत नाही, आम्हाला छत्तीसगडमध्ये जी गरेपामा माईन मिळाली आहे ती जोपर्यंत सुरू होणार नाही त्याचं प्रोडक्शन, तोपर्यंत यांना कोळसा देणं भाग आहे. परंतु हे लोक त्या निकषानुसार कोळसा देत नाही आणि ते देत नसल्यामुळं आम्हाला त्या ठिकाणी अडचण निर्माण झाली. मी तुम्हाला फोटो सुद्धा दाखवू शकतो की कॉलरीमध्ये जेव्हा आमचे अधिकारी त्या ठिकाणी गेले, अधिकारी साईटवर होते, रस्ते बंद झालेले होते, प्रोडक्शन बंद होतं माईनचं आणि कोळसा त्या ठिकाणी नव्हता, माती आणि दगडच त्या ठिकाणी दिसत होते. हे फोटोग्राफ दाखवायला मला काय हरकत नाही, माझ्या मोबाईलमध्ये आहे. तुम्ही म्हणाल तर मी दाखवून देऊ शकतो ते, किंवा फॉरवर्ड सुद्धा करू शकतो तुम्हाला. तर काय परिस्थिती निर्माण झाली की विदर्भात जो पाऊस आला मोठ्या प्रमाणामध्ये, अतिवृष्टी झाली, त्या अतिवृष्टीमुळे ओपन कास्ट माईनच बंद झाल्या त्या ठिकाणी.
त्या प्रोडक्शनच करू शकल्या नाही, कारण त्या आतमध्ये पाणी शिरलेलं होतं. त्यांचे रस्ते त्या ठिकाणी बंद झाले, त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन होत नव्हतं. आता सुद्धा ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे. आम्ही ॲडिशनल ट्रान्सपोर्टेशन त्या ठिकाणी लावला. एकीकडे रेल्वेनी आम्ही त्या ठिकाणी बोलावतो, दुसरीकडे बाय रोडही बोलावतो, आणि दोन्ही पद्धतीने आम्ही त्या ठिकाणी करून या महाराष्ट्राला विजेच्या टंचाईपासून सावरलेला अंधारात जाऊ दिलेलं नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. As a minister, I am giving you the guarantee. No, but again, there has been a passing of work. ना तुम्ही एका बाजूला कमिटमेंट आम्ही करतोय, पण WCL असेल, कोल लिंकेज करणं किंवा कोल इंडिया करणं ते केलं जात नाही. पण ॲट द सेम टाइम CGPA त्यांच्याबरोबर तुम्ही करार केला, JSW, आर यू गोइंग टू यूज अंडर द PPA त्याच्याबद्दल जो क्लॉज इन्व्होक करून त्यांच्याकडनं फाईन तुम्ही रिकव्हर करणार का? बिकॉज अल्टिमेटली महाराष्ट्र हॅज सपोर्ट, यू हॅव नॉट सपोर्ट, महाराष्ट्र हॅज सपोर्ट. Of course, that we will do as per the law. So what are you going to do? There is a law. पहिल्यांदा तर मी एक सांगतो तुम्हाला की मी आज केंद्रीय मंत्र्यांशी, ऊर्जा मंत्र्यांशी बोललो, त्यांना कंप्लेंट केली CGPL आणि JSW बद्दलची, आणि करारानुसार आणि जो कायदा सेंट्रल इलेक्ट्रिसिटी अमेंडमेंट ऍक्ट 2003 मध्ये जो करण्यात आला, त्या कायद्याच्या कलमाच्या अंतर्गत तुम्ही त्यांना कायदेशीर नोटीस देऊन त्यांना प्रोडक्शन सुरू करायला लावा. एकीकडे त्यांना हे सांगितलं, ते म्हटले की आम्ही नोटीस बजावतो त्यांना, असं त्यांनी फोनवर मला सांगितलं. दुसरीकडे मी CGPLच्या कंपनीच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो त्या ठिकाणी, आणि त्यांना सांगितलं की तुमच्या कंपनीला त्या ठिकाणी प्रोडक्शन करायला सांगा. करारानुसार ते आमची पूर्तता करीत नाही, त्यांनी प्रोडक्शन थांबवलेलं आहे. ह्या दोन्ही याच्यावर काम करत असताना लीगल नोटिसेस आम्ही APML ला, JSW ला, GMR ला आणि CGPL ला दिलेत, आणि आता रतन इंडियाला सुद्धा लीगल नोटीस आम्ही बजावणार आहोत. त्याचं कारण असं की काही कंपन्या सरकारला त्यांच्या PPA प्रमाणे वीज देत नाही, ना काही कंपन्या ह्या ओपन मार्केटमध्ये वीज विकायला निघालेल्या आहेत. त्यामुळं या ठिकाणी जी परिस्थिती निर्माण झाली, त्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही हे करतो आहोत. आणि हे करत असताना आणखी तुम्हाला सांगतो की मागे जेव्हा मी कोळसा मंत्री यांच्याशी भेटलो, त्यावेळेला त्यांना सांगितलं की CIL ही कोल इंडिया लिमिटेड एकच कंपनी आहे आपल्या देशामध्ये, आणि त्याच्या सबसिडिरीज आहेत. WCL असेल की महानंदा असेल किंवा SECL असेल, ह्या सबसिडिरीज आहेत. तर मग WCL आमच्याकडनं 20% जास्त दराने का पैसे घेते? तर ही तक्रार सुद्धा या ठिकाणी आम्ही WCL ला केलेली होती, आणि त्यानुसार या ठिकाणी आम्ही कारवाई केलेली आहे. आणि मला असं वाटतं की या कारवाईच्या अनुषंगानं निश्चितपणे फरक पडेल आणि आम्हाला सहकार्य या ठिकाणी प्राप्त होईल. पण आपण त्यांच्याबरोबर जे अग्रीमेंट झालेले आहे कंपन्यांबरोबर, आम्हाला MERC मध्ये अपील टाकावं लागतं. MERC ला सांगावं लागतं की आपण जी या ठिकाणी जे करार केलेले आहेत त्या करारानुसार या ठिकाणी अजिबातपणे आम्हाला या लोकांनी मदत केलेली नाही, सहकार्य केलेलं नाही. अशा वेळेला या ठिकाणी आपण त्यांच्यावर जी कायदेशीर आपली पद्धत आहे त्या पद्धतीनुसार कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीची ती नोटीस असते. ती नोटीस MERC बजावते आणि त्यावर कारवाई करते आणि आम्हाला न्याय मिळवून देते. कोयना मी कधी बोललो? हा काय आरोप करणाऱ्यांना काही बोलता येत नाही, आणि विरोधी पक्षाचं काम आहे आरोप करण्याचं, आणि ते आरोप आम्ही त्यांचे चांगल्याच पद्धतीने स्वीकारतो. कारण आजच त्यांचे जे नेते आहेत ते स्वतः म्हटले की मला असं वाटतच नाही मी इतकं काम करतोय की मी मुख्यमंत्रीच आहे असं वाटतं.
तर त्यामुळे त्यांचं वागणं त्याच पद्धतीचे असतं. मला एक सांगा, दिस इज अन इमर्जन्सी आणि ही इमर्जन्सी 2 महिने तरी चालणार, कारण पीक जी येणार आपली ती ऑक्टोबरच्या लास्ट वीक पासून सातत्यानं ते पीक जाईल, तर ते पीक फेब्रुवारी पर्यंत राहील, कारण रबीचं सुद्धा उत्पादन या ठिकाणी असतं. तर आमची तयारी ही पूर्णपणे त्यासाठी आहे आणि तयारीमध्ये कुठेही आमची हे नाही आहे. फक्त जनतेने आम्हाला सहकार्य करावं. जे आमचे विजेचे ग्राहक आहेत, जे विजेचे ग्राहक आमची वीज वापरतात, त्यांनी आमची सुद्धा परिस्थिती लक्षात घ्यावी आणि आम्हाला त्या पद्धतीनं त्यांनी विजेचं बिल आम्हाला भुगतान करावं, जेणेकरून आम्ही इतर ठिकाणी त्याचं, कारण आम्ही सुद्धा ग्राहक आहोत दुसऱ्यांचे. आज जसे वीज ग्राहक आमचे ग्राहक आहेत महावितरणचे, तशी महानिर्मिती ज्या कंपन्या ज्या आहेत त्या महावितरणचे ग्राहक आहेत. तर महावितरणला त्यांना पैसे द्यावे लागतात. तर हे जे पैसे देण्याचं काम असतं, तर त्यासाठी आम्हाला निधी लागणार ना. तर निधी लागणार, तर निधी तर जिथं वीज वापरली जाते, कारण तसेही स्वस्त दराने देऊन राहिलो आम्ही. 24 तास वीज देतो. याही परिस्थितीत 20 रुपयापर्यंत, 16 ते 20 रुपयापर्यंत दराने विकत घेऊन देतो. तर याचा अर्थ आम्हाला सुद्धा सहकार्य करायला पाहिजे. त्यांना 4.5 रुपयांनी मिळतं, कुणाला 7 रुपयाप्रमाणे मिळतं इंडस्ट्रीजला. तर इंडस्ट्रीजकडनं आम्हाला पैसे मिळतात, यात काही वाद नाही. पण इतर लोकांनी सुद्धा सहकार्याची विनंती आहे आपल्या माध्यमातून. हा मला वाटतं सगळ्यात जास्त उच्चतम दर या पिरियड मधला आहे. त्यावेळेला ह्या पिरियड मधलाच म्हटलं मी, शब्दच वापरला तसा. मी शब्दच परंतु एक इंडिकेशन देतो की मला एक सांगा की गुजरात आणि गोवा या ठिकाणी सरप्लस पॉवर आहे आज. त्यांना कोळसा कसा मिळतो आणि महाराष्ट्राला का कोळसा दिला जात नाही? कोयले की कमी की वजह जो है, उसका जो महत्वपूर्ण कारण जो हो सकता है और जो है और दिखता है, वो है कोल इंडिया लिमिटेड. ये जो कंपनी है, ये कंपनी का व्यवस्थापन जो इसके बारे में होना चाहिए, क्योंकि एज अ कंपनी कोल इंडिया को भी हमारे जैसी प्री मानसून की तैयारी करनी पड़ती कि बरसात में सभी माइंस बंद हो जाती है. ऐसे वक्त वहाँ जो स्टॉक बना के रखना पड़ता है और उस स्टॉक के माध्यम से सारे पावर कंपनीज को जो कोयला दिया जाता, वो पर्याप्त रूप से उसका मैनेजमेंट एक ठीक ढंग से कर नहीं पाए. इसके लिए यह परिस्थिति भारत में आई है. भारत में खुद का कोल का प्रोडक्शन है, कहीं बाहर से बुलाया नहीं जाता, और ऐसी परिस्थिति में उन्होंने वो व्यवस्थापन ठीक नहीं रखा. ये उन्हीं के अधिकारी बोल रहे, मैं नहीं बोल रहा हूं. मैंने आपको चिट्ठी पढ़कर बताई है कि उनके अधिकारियों ने ही बोला है, मैंने नहीं बोला है. और इसलिए उनका व्यवस्थापन सबसे पहले कारणीभूत है, नंबर 1. नंबर 2, जो नैसर्गिक आपत्ति आई क्लाइमेट चेंज के वजह से, जो बरसात जिस वक्त होनी चाहिए उस वक्त नहीं हुई, और जो हुई है 10 दिन की बरसात 1 दिन में हुई, और उससे बड़े पैमाने पे जगह जगह बाढ़ आई, जगह जगह पानी जमा हुआ, और उस कारण ओपन कास्ट माइन जो है वो पूरी तरीके से बंद हो गई, उसके रास्ते टूट गए. इस कारण कोयले की आपूर्ति करने में अक्षमता CIL की तरफ से हो गई है. किस तरीके से राज्य सरकार लगातार लोगों से अपील कर रही है कि सुबह और शाम कटौती करने की प्लानिंग कर रहे हैं, वो किस तरीके से करेंगे और कैसे नहीं? देखिए, पीक पीरियड होता है सुबह 6 बजे से 9 बजे तक का, जो पीक पीरियड होता है पानी यानी बिजली का, वो पीक पीरियड में अगर थोड़ा सा सहयोग अगर करते हैं तो हमको जो महंगी बिजली खरीदनी पड़ती है वो ना खरीदनी ना पड़े और हम पर ज्यादा आर्थिक बोझा नहीं आए. ये उसके पीछे की भूमिका है. इसलिए एक सरकार की तरफ से अपील कर रहे हैं हम हमारे ग्राहकों को,
महाराष्ट्र के, राज्य के, प्रदेश के, कि वे हमको सहयोग करें। पहले मुझे पहले आप आपस में तय कर लीजिए कि वो किसको जवाब मैं दूं, पहले तय कर लीजिए। महाराष्ट्र की रिक्वायरमेंट क्या है, महाराष्ट्र की रिक्वायरमेंट क्या है, कितना कम पड़ रहा है और इस कमी को पूरा कैसे किया जा रहा है? मैंने शायद आपने सुना नहीं होगा कि महाराष्ट्र की जो डिमांड आज की है वो 17,500 से लेके 18,000 मेगावाट तक के है, जो पीक पीरियड में 20,000 से 21,000 तक जा सकती है। लेकिन जो जनरेशन अवेलेबल है हमारे पास और जो कॉन्ट्रैक्टेड सोर्सेज से भी हमारे पास आता है, उसकी रेंज है 14,000 से लेकर 15,500 मेगावाट तक के, जिसकी वजह से हमको 3,500 से 4,000 मेगावाट का शॉर्टफॉल होता है। और कोयना और जो हाइड्रो के प्लांट्स है वहां से हम 2,000 मेगावाट जनरेट करके हमको जो शॉर्टेज है वो 2,500 मेगावाट का होता है। गुजरात में जिस तरीके से आप कह रहे हैं, गुजरात में सरप्लस बिजली हो रही है, महाराष्ट्र में क्यों नहीं हो रही है, कोयले की सप्लाई को लेकर के भी आपने सवाल करा। नहीं, मुझे आश्चर्य है कि बिजली का संकट महाराष्ट्र और बाकी प्रदेशों में आया है, जो गुजरात है उस पर नहीं आया, ना गोवा में आया। उनकी सरकार है भारतीय जनता पार्टी की, तो वो उनके ऊपर जब संकट नहीं आया, इसका मतलब उनको कोयला मिला है, इसलिए उनकी फैक्ट्रियां चल रही है, उनके प्लांट चल रहे हैं, उनके यूनिट चल रहे हैं। तो फिर जब उनको कोयला दे सकते तो महाराष्ट्र को क्यों नहीं दे सकते? इतना ही मैंने। अब ये तो आप ही इसका संशोधन कर सकते हो। हाँ, यू नहीं, देखिए, एक बात तो मैं आपको स्पष्ट रूप से बता दूं पहले कि सितंबर महीने के आखिरी वीक में हमको 19 रुपए से लेकर 20 रुपए तक के पीक पीरियड में जो डिमांड की पीरियड होती है उसमें बिजली पर यूनिट खरीदनी पड़ी थी। और अभी हम 16 से 17 रुपए तक के पीक पीरियड में बिजली खरीदी है ये अक्टूबर महीने में। और मैं बता देता हूं कि इसका ग्राहकों के ऊपर कोई असर नहीं होगा। राज्य ने जो कमिटमेंट किया है बिजली ग्राहकों के साथ, हमारे ग्राहकों के साथ, ग्राहक तो हमारी देवता है, ग्राहक अगर नहीं होंगे और वो बिजली का बिल नहीं देंगे तो हम खुद संकट में आ जाएंगे। इसलिए उनके साथ समन्वय हमारा होना आवश्यक है। इसलिए हम किसी भी प्रकार की लोड शेडिंग इस प्रदेश में करने वाले नहीं है। जो प्राइवेट प्लेयर्स हैं क्या वो बिजली की दरें बढ़ा सकते हैं, क्या उस पर भी कंट्रोल रखा जाएगा? जो प्राइवेट प्लेयर्स हैं, देखिए, मैंने एक बात बोलते बोलते मराठी में कह दी थी कि कुछ कंपनियां ऐसी है कि जो कंपनियों ने हमारे साथ एग्रीमेंट किया लेकिन हमको बिजली ना देके उन्होंने एक्सचेंज के थ्रू बिजली बेच दी है। हम उस पर लीगल नोटिस जारी करके कार्रवाई करने वाले हैं। सर, एक सवाल यह है कि कोल की कमी की वजह से कितने प्लांट या यूनिट बंद पड़े हैं? फिलहाल 7, और उसमें से एक चालू हो चुका है अभी भुसावल का आज सुबह। पारस का भी मेरे ख्याल से चालू हो गया और पारस ने 250 मेगावाट, उसकी कैपेसिटी 210 की है, उन्होंने 250 मेगावाट बिजली कल प्रोड्यूस की है। तो हमारी कोशिश है पूरी प्रदेश के अंदर कि बिजली की कमी ना पड़े। हमने आज इंस्ट्रक्शन दे दिए हमारे डिपार्टमेंट को कि जैसे जैसे कोयला आएगा, अभी यहाँ पर वापसी का जो बरसात है वापसी की, वो अलग एरिया में हो रहा है जहाँ कोल कंपनीज है, उस एरिया में नहीं हो रहा। तो वहां से ट्रांसपोर्टेशन थोड़ा सा सुविधाजनक हो रहा है। तो हमारे
लोगों ने कोल इंडिया लिमिटेड की सब्सिडरीज कंपनीज के साथ संपर्क रखा हुआ है, रेलवे के साथ संपर्क रखा हुआ है, और हम कोशिश कर रहे हैं कि ज्यादा से ज्यादा कोल हम लाएंगे, और उसके लिए 1000 करोड़ रुपए मैंने महावितरण से देने लगाया है, वो उनको पहुंच चुके हैं, और हम फाइनेंशियल भी उसके साथ बैलेंस रखे हुए, मुझे लगता किसी प्रकार की निराशा नहीं होगी हमको। हा दरवर्षीचाच विषय आहे। हाँ, इतर खासगी कंपन्यांना कोळसा आयात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे। राज्य सरकार केंद्राकडे अशा यासाठी परवानगी मागणार का? हा एक प्रश्न। आणि दुसरा प्रश्न, जे नगर विकास आणि ग्रामविकास विभागाकडे आपली मोठी संपाकी आहे, त्याच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांकडे आपण बैठकीसाठी पत्र वगैरे दिले, त्याचं काय पुढे झालं? दोन प्रश्न तुमचे आलेत। एक तो इम्पोर्ट कोल बद्दल मी म्हटलं या ठिकाणी की कोस्टल गुजरात जी कंपनी आहे ती मुंद्राला आहे, मुंद्राला, आणि दुसरी JSW कंपनी आपली रत्नागिरीला आहे। दोन्ही इम्पोर्टेड कोल वर चालतात, तर त्या ठिकाणी 20 दिवसाचा कोळसा साठा पडलेला आहे इम्पोर्टेड कोलचा, पण त्या दोन्ही कंपन्यांनी वीज प्रोडक्शन सुरू केलेलं नाही या ठिकाणी। त्यामुळं जेव्हा ज्या कंपन्यां वीज कोळसा असताना सुद्धा सुरू करू शकत नाही, तर अशात आम्ही इम्पोर्टेड कोल घेण्याचा काही प्रश्नच उठत नाही। त्यामुळे इम्पोर्टेड कोल आम्ही घेण्याच्या भानगडीत पडणार नाही, कारण ऑस्ट्रेलियाने चायनाला बंद केला आणि इंडोनेशियाने इतर देशाला बंद केलं हे आपल्याला माहिती आहे। तर त्यामुळे त्या भानगडीत पडणार नाही, आणि केंद्र सरकार परवानगी सुद्धा कदाचित देणार नाही। त्यामुळे तो विषय या ठिकाणी निघू शकत नाही। उरला प्रश्न, या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना जे पत्र लिहिलं मी मीटिंग संबंधी आमची चर्चा झाली। मागच्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी दोघांनी ग्रामीण विकास मंत्री आणि नगर विकास मंत्री यांना सूचना केल्या की तुम्ही कॅबिनेट पुढे प्रस्ताव घेऊन या संबंधी निधी देण्याचा, आणि ते आम्ही मान्य करू। तर कदाचित उद्या कॅबिनेट आहे तर येऊ शकेल तो एखाद वेळेला। सर 8000 कोटी रुपये घेतले ना रुरल डेव्हलपमेंट आणि अर्बन डेव्हलपमेंट। हो, 8000 कोटी कडे गावं लागतं, सांगावं लागतं, ते काय बरं, म्हणजे जनरली रेसिडेन्शियल कंझ्युमर, ऍग्रीकल्चर कंझ्युमर हे टार्गेट होतात, तुमची डिपार्टमेंट कशीच राहतात ना। पैसे देणं आणि पैसे घेणं हे दोघांमध्ये सुरू असतं, त्यामुळं 8000 कोटी हे काही एकदम द्यायचे असतात अशातला भाग नाही। आम्ही कुठं वीज कट केलेली नाही, तुमची वीज सुरू आहे, त्यामुळं कॅमेरे सुद्धा या ठिकाणी सुरू आहेत। हिंदी में बताएं ये सिचुएशन कब तक ऐसी रहेगी और नॉर्मल कब होने के चांसेस? यह सिचुएशन मुझे लगता कि नवंबर के लास्ट वीक तक के रह सकती है, और जब तक के पूरा बरसात यहाँ से खत्म नहीं होती और कॉलरीज का प्रोडक्शन फिर से चालू नहीं होता और CIL अपनी आंख नहीं खुलती और अपना मैनेजमेंट ठीक से नहीं करता, तब तक के यह परिस्थिति चालू रहेगी, वरना अच्छी हो जाएगी। भविष्य को ध्यान रखते हुए क्या कोल के अलावा दूसरे विकल्प ढूंढने जा रहे हैं भविष्य में? इस तरह की परेशानी मैंने आज ही मेरे मंत्रालय के महाजेनको कंपनी को सूचना दी है कि जल्द से जल्द इरिगेशन मिनिस्टर के साथ हमारी मीटिंग लगाए, क्योंकि हाइड्रो इलेक्ट्रिक सिटी अगर प्रोड्यूस करनी है तो वो उनके साथ कॉन्ट्रैक्ट करके हमको करना पड़ता, और तो उसके बारे में चर्चाएं हमारी चल रही है। हम हाइड्रो का पावर जनरेशन बढ़ाने की हमारी कोशिश है और उसमें लगे हैं। थैंक यू वेरी मच।